नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी वाचनावर भर दिला पाहिजे। प्राचार्य दिगंबर टेकळे। महाराष्ट्र राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामागील काही वर्षापासून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करीत आहेत। नव्याने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्रात 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा अभिनव उपक्रम राज्यातल्या विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालय यांनी साजरे करावेत असे आवाहन केले आहे। म्हसळा येथील कोकण उन्नती मित्रमंडळाचे वसंतराव नाईक कला, वाणिज्य आणि बॅरिस्टर AR अंतुले विज्ञान महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा कार्यक्रमाचे आयोजन केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन अभिनव उपक्रम अंतर्गत ग्रंथदिंडी काढण्यात आली। यावेळी कार्यक्रमाला केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, उपाध्यक्षा अपर्णा ओक, सचिव अशोक काते, कोषाध्यक्ष सुनील उमरोटकर, प्राचार्य दिगंबर टेकळे, ग्रंथपाल व वाचन संकल्प समितीचे चेअरमन प्राध्यापक रायप्पा माशाळे, प्राध्यापक डॉक्टर बेंद्रे, प्राध्यापक शिरीष समेळ, प्राध्यापिका सिद्दीकी, प्राध्यापक दुंडे, सार्वजनिक ग्रंथालय संचालक मंडळाचे सदस्य दिलीप करंबे, ग्रंथपाल उदय करडे, सायली चोगले, प्राची मेंदाडकर आदी मान्यवर तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी ऋतुजा म्हात्रे, शेजल कांबळे, वैभवी मोरे, सना खान, इशरा उंडरे, जैनब उके, मलिका सिंग, विद्यार्थी अविनाश लोखंडे, हर्षद मेंदडकर व इतर विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने दिंडीत सहभागी झाले होते। महाविद्यालयात छोटेखानी स्वागत कार्यक्रमाला प्रभारी प्राचार्य दिगंबर टेकळे यांनी मनोगत व्यक्त करताना आजचा विद्यार्थी हा पुस्तक वाचनात कमी आणि मोबाईल वापरताना जास्त दिसतो। वाचनापासून दूर आणि मोबाईलचा वापर जास्त होत असल्याने आपले भविष्य आपल्याच हाताने वाया घालवत आहेत। आपला हेतू किंवा उद्दिष्ट साध्य करायचा असेल तर आधी पाया मजबूत करावा लागतो। त्यासाठी वाचनाची जोड गरजेची आहे। जीवनात स्वतःचा विकास करायचा असेल तर आधी वाचलं पाहिजे। खास करून विद्यार्थी वर्गाने पुढील भविष्य उज्ज्वल करण्यासाठी वाचनावर भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा प्राध्यापक टेकळे यांनी व्यक्त केली। मोबाईलवर वाचता येते, पण पुस्तक वाचनात आणि मोबाईलमधील वाचनात फार तफावत आहे। मोबाईल आपली मेमरी ताब्यात घेऊन त्याचे अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात, याचे उदाहरण देऊन स्पष्ट केले। ग्रंथदिंडीचे आयोजन करून महाविद्यालय आणि सार्वजनिक वाचनालय एकत्र आल्याने वाचन चळवळ वेग धारण करत असल्याचे प्राध्यापक टेकळे यांनी सांगितले। विचारांची देवाणघेवाण झाली आणि संवाद साधताना फायदा होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नीटनेटके सूत्रसंचालन आणि आभार महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्राध्यापक रायप्पा माशाळे यांनी केले। वाचन संकल्प महाराष्ट्राचा राज्यात वाचन संस्कृतीला चालना देणारा उपक्रम राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या ग्रंथपाल शालिनी इंगोले यांनी विद्यार्थ्यांना वाचन संकल्प महाराष्ट्राच्या उपक्रमात सहभागी होऊन वाचन कौशल्य विकसित करण्याचे आवाहन केले। तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे। राज्यभरात 1 ते 15 जानेवारी या कालावधीत वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम दरवर्षी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या उपक्रमाचा उद्देश वाचनाला प्रोत्साहन देऊन तरुण पिढीला ग्रंथालयाशी जोडणे आणि वाचन संस्कृती अधिक बळकट करणे हा आहे। हा उपक्रम सार्वजनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून राबवला जात असून यामुळे वाचकांना नवनवीन पुस्तकांच्या दुनियेशी ओळख करून देण्याचा हा प्रयत्न होणार आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। वाचन संकल्प महाराष्ट्रात या निमित्ताने आपण आज एकत्रित जमलोय। यात सर्व विद्यार्थ्यांचा तर अतिशय उत्कृष्ट सहभाग होताच, पण संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही या संकल्पाबाबत काय सुचवू शकाल किंवा एखादं काय प्रेरित होतील विद्यार्थी यांसाठी सांगा। महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून यावर्षी महाराष्ट्रभर वाचन संकल्प महाराष्ट्राचा साजरा केला जातो आहे। या निमित्तानं आज सर्व महाराष्ट्रभर ग्रंथदिंडीचं आयोजन केलं जात आहे, संपन्न होत आहेत वेगवेगळ्या पातळीवरून।
या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांचे पालक आणि त्या महाविद्यालयाशी, त्या ग्रंथालयाशी, हा दिवस साजरा करणाऱ्या सर्व विभागांशी संबंधित सर्वांनी आपण जी ही पिढीकडं झुकणारी नवी पिढी पुस्तकापासून दूर जाते आहे, त्या पिढीनं पुन्हा पुस्तकाकडे वळावं, वाचनाकडे वळावं, ही अपेक्षा या ठिकाणी आपल्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीनं माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती अतिशय तयारीनं आजचा हा दिवस सगळीकडं साजरा केला जातोय. आणि तीच संकल्पना आपण ही लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत आणि सर्व समाजातल्या घटकांपर्यंत पोहोचवली पाहिजे की पुन्हा आपल्याला वाचनाकडे वळलं पाहिजे, पुस्तकांची मैत्री केली पाहिजे, पुस्तकांशी आपली नाळ, गाठ, मैत्री, स्नेह जुळवून घेतला पाहिजे की जे बंध आपल्याला पुढं आपल्याही आणि आपल्या सर्वच्या भविष्यासाठी, भवितव्यासाठी ते नक्कीच उपयोगी पडतील. हाच एक महत्त्वाचा विचार लोकांपर्यंत पोहोचणं या निमित्तानं गरजेचं आहे. आणि असं दिसतं आहे चित्र की कदाचित ते किती योग्य होतं, गरजेचं होतं, हे एकूणच या सगळ्या प्रक्रियेतून आपण जातोय आता, त्या निमित्तानं आपल्या लक्षात येत आहे.